सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। 68वी राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धा हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं पार पडली। या स्पर्धेत 17 आणि 19 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राला विजेतेपद मिळालं, तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात त्रिपुरा आणि 19 वर्षाखालील मुलांच्या गटात पश्चिम बंगालनं विजेतेपद पटकावलंय। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं 68वी राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धा पार पडली। 17 आणि 19 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघानं विजेतेपद पटकावलं। 17 वर्षाखालील मुलांच्या गटात त्रिपुरा राज्याला तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात पश्चिम बंगालनं विजेतेपद मिळवलं। उत्कृष्ट खेळाडू म्हणून पश्चिम बंगालच्या आयुष भौमिक आणि मुलींमध्ये केया दास यांना गौरवण्यात आलं। 17 आणि 19 वर्षाखालील मुलींच्या त्रिपुराच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। 17 वर्षाखालील मुलांच्या गटात पश्चिम बंगालचा संघ उपविजेता ठरला। विजेत्या संघांना आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं। भारतीय शालेय खेल संघाचे निरीक्षक पैमांग मोक, प्रतिनिधी डी.के. सिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, राजेश कुंभार, शिक्षण संस्थेचे सचिव अमोल कुमार पाटील, संचालिका आकांक्षा पाटील, अण्णासाहेब पाटील, रुपाली पाटील यांच्यासह शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते।